सुप्रभात सर्वांना. जय जय महाराष्ट्र, जय जय भारत. आजच्या सकाळच्या महत्त्वाच्या मुख्यतः खबरीमध्ये प्रबोधनमध्ये रविराज रवींद्र सांगो शिंदे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. एक सामाजिक विश्लेषक, एक राजकीय विश्लेषक आणि एक स्थापत्य अभियंता, सल्लागार, कंपनी चालवणारा माणूस, सेवानिवृत्तीनंतर प्रगल्भतेने काम करत आहे आणि काम करत राहतो. अनेक महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य म्युन्सिपल मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य परिवर्तन कामगार सेना युनियन, असंघटित कामगार अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, महाराष्ट्र एस महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन पातळीवरती संघटनात्मक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मी काम करत आहे. आणि त्या जिल्ह्याने आहे महाराष्ट्र राज्याच्या आपले प्रतिनिधित्व महाराष्ट्रातून आहेत. आणि देवगत कामगार सांगो शिंदेची युनियन ही केवळ ठाण्यापुरती मर्यादित ठेवलेली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 14 वर्षामध्ये रविराज रवींद्र शिंदे सेवेमध्ये कार्यकारी अभियंता असतानाही अनेक लोकांच्या जनसंपर्कामध्ये येऊन अनेक लोक या युनियनबरोबर जडले, घडले आणि नेतृत्व झाले. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. ज्याप्रमाणे राजकीय पक्ष आपण पाहतोय, विविध पक्ष आहेत राजकीय. मग 150 वर्षाचा काँग्रेस पक्ष आहे. तदनंतर महाराष्ट्रामध्ये 59 वर्षाची शिवसेना जी फोडून गद्दारी करून 3 वर्षामध्ये वेगवेगळी झालेली आहे. हा राजकीय मुद्दा आहे, हा सत्तेचं गणित आहे, त्यामुळे शिवसेना फुटलेली आहे. राष्ट्रवादी पक्ष जो शरद पवार यांचं 25 वर्षाचं अबाधित राज्य आहे आणि तीसुद्धा या 3-4 वर्षात फुटलेली आहे. अजित पवारांनी वेगळी केलेली आहे, पण अजित पवार तर आता राहिलेले नाही आहेत. 6 महिन्यामध्ये जे काही चित्र स्पष्ट झालेलं आहे, कोण खरं काम करतं, कोण खरं नाही काम करत, कोण खोटं काम करतं, कोण खोटं काम नाही करतं, हे दैवाने दाखवलेलं आहे. सत्याचा वाली परमेश्वर असतो हे भकीत खरं आहे, चुकीचं नाही आहे. त्यामुळे सत्याचं वाली सत्य, सत्याला कधी परिक्रमा नाही. सत्य सत्यच असतं आणि खोटं खोटं असतं. हे उदाहरण अजित पवारद्वारे आपण पाहिलेलं आहे. आता जो काही राजकीय मुद्दा झालेला आहे, त्यांचा अपघात झाला की घातपात झाला की धोक्याचं झालं की धोक्याचं झालं, अनेक राजकीय विधानं होत आहेत. पण त्याच्यातील मुख्य राजकीय परिक्रमा म्हणजे राजकीयांचे डावपेच जे काही अजित पवारांना मारण्यामध्ये झाले ते उघडू नये. त्याचा भंडार अजून खुलं झालेलं नाही, ब्लॅक बॉक्स सापडलेला नाही. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, आम्ही आमच्या जीवाजीवाशीपर्यंत अजितदादा पवारांचा मृत्यूचा आम्ही उघड करू, पण अजूनपर्यंत ते करू शकत नाही. कारण ते स्वतः आता अशोक खरात कॅप्टन फाईलमध्ये सर्व राजकीय मंडळ राजकीय नेते 39 अडकलेले आहेत. आणि सरकार जबाबदारी समजत नाही की सरकार हा बरखास्त झाला पाहिजे. रवींद्र शिंदे लवकरच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि राष्ट्रपती दिल्ली मुर्मू यांना भेटणार आहेत. राज्यपाल जे कोण आहेत त्यांना नाव आहेत म्हणून मी भेटणार आहे. आणि संपूर्ण राजकीय घटनेची परिक्रमा, एक सामाजिक विश्लेषक, एक स्थापत्य राजकीय विश्लेषक म्हणून अनेक कामगार नेतृत्व, कामगार अध्यक्ष या नात्याने मी संपूर्ण जनसामान्यांच्या भावना राज्यपालापर्यंत पोचवणार आहे, राष्ट्रपतीपर्यंत पोचवणार. हे माझं कर्तव्य आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि स्वराज्यासाठी मी काही करायला तयार आहे. आणि संविधानांसाठी आणि आमच्या महामानवांसाठी त्यांचं जे घटना आणि संविधान अबाधित राखण्यासाठी रवींद्र शिंदे कोणालाही नरडं पकडू शकतो, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे, प्रगल्भता आहे, विगल्पता आहे. 14 मे हा माझा जन्मदिवस. हा केवळ जन्मदिवस नव्हे, तर संभाजी महाराजांचा जन्म आहे, ज्याच्याकडे 10 हत्तीचं बळ संघर्षाचा आहे. तो असा रविराज रवींद्र सांगो शिंदे आहे. तुमच्यासमोर येतोय, प्रश्न मांडतोय आणि मांडत आहे, आणि कामगारांचे पण. धन्यवाद. आता पुढील प्रश्न